बिरसा फायटर्स 8 विधानसभा लढवणार, शहादा व बागलाणचा उमेदवार निश्चित. शहादा प्रतिनिधी. आगामी विधानसभा निवडणूक तयारीसाठी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा फायटर्स संघटनेची दिनांक 20 जुलै 2024 रोजी झूम मीटिंग घेण्यात आली. महाराष्ट्रात बिरसा फायटर्स किती विधानसभा निवडणूक लढवणार? इच्छुक उमेदवारांची नावे जाणून घेणे, निवडणुकीचे नियोजन करणे याबाबत सभेत चर्चा करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी, शहादा, नवापूर हे 3 विधानसभा मतदारसंघ, धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री हे 2 विधानसभा मतदारसंघ, नाशिक जिल्ह्यातील बागलाण विधानसभा व भंडारा जिल्ह्यातील आमगाव देवरी विधानसभा तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली विधानसभा असे एकूण 8 विधानसभा मतदारसंघासाठी बिरसा फायटर्स आपले उमेदवार देणार आहे. बागलाण विधानसभेसाठी बिरसा फायटर्सचे राज्य सचिव संजय दळवी यांचे उमेदवार म्हणून नाव निश्चित झाले असून शहादा विधानसभेसाठी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. उर्वरित 6 विधानसभेच्या उमेदवारांची नावे गुपित ठेवण्यात आलेली आहेत. या सभेत बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा, राष्ट्रीय कार्याध्यक्ष बिरबल पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे, राज्य सचिव संजय दळवी, राज्य महासचिव बारक्या पावरा, राज्य प्रसिद्धी प्रमुख हसन तडवी, विभागीय उपाध्यक्ष धनायुष भंडारी, नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष कर्ण सुळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जालिंदर पावरा, तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, धडगाम तालुकाध्यक्ष सुनील तडवी, धडगाम कार्याध्यक्ष मुकेश पावरा, सुरजित ठाकरे, गिरीश वळवी, प्रवीण वळवी, राकेश पावरा आदी कार्यकर्ते उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीत बिरसा फायटर्स संघटनेकडून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात सुशीलकुमार पावरा यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत चांगली छाप सोडली आहे. त्यांनी अनेक राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मागे टाकत 4थ्या क्रमांकावर मते मिळवली. विधानसभा निवडणूक सुद्धा बिरसा फायटर्स स्वतंत्रपणे लढणार असल्याचे सुशीलकुमार पावरा यांनी स्पष्ट केले आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र.